नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही? मस्त आहे आणि मस्तच राहा. कसं असतं, एखाद्याचा आशीर्वाद आणि एखाद्याचा तळतळाट कधीच वाया जात नसतो. तुम्ही एखाद्याला जेव्हा त्रास देता तेव्हा तो माणूस खूप तळतळाट देत असतो. आपण त्रास दिलेला असतो ना, तर तळतळाट लागत असतो. आणि तुम्ही एखाद्याकडनं आशीर्वाद घेतला ना चांगला, तर तो आशीर्वाद लागतो आपल्याला. तुम्ही ठरवा मग, तुम्हाला तळतळाट घ्यायचा आहे का आशीर्वाद घ्यायचा आहे? तर असे बरेच घरं उद्ध्वस्त झालेले आहेत. घरामध्ये जेव्हा नवीन माणूस येतो त्यावेळेस त्याचे विचार आपले विचार खूप वेगळे वेगळे असतात. आपल्या घरामध्ये मुलगा असतो, आपल्याला त्याची नवीन नवीन बायको येते, तिचे खूप विचार असतात, आपले विचार वेगळे असतात. पण कसं असतंय, काही गोष्टी मुलांनी ऐकायचे, काही सोडून द्यायचे हे त्यांनी ठरवायचं असते. कारण आलेल्या नवीन नवरीला तर आपण 25-30 वर्ष आईसोबत राहत असतो. आपल्याला सर्व आपल्या घरातल्या गोष्टी माहीत असतात. पण आजकाल तसं राहिलेलं नाही आहे. आलेल्या काही जण दुसऱ्या दिवशी लगेच बायकोचं ऐकायला चालू करतात आणि मग आईला वडिलांना अपशब्द बोलून जातात. त्यांना पण नंतर वाईट वाटत असेल, एखाद्या वेळेस पश्चाताप होत पण असेल किंवा नसेल, पण काही सांगता येत नाही. पण त्या आईच्या मनाला खूप लागतो. आई मुलांना चांगलाच आशीर्वाद देत असते, पण तिचा आत्मा, तिचं मन खूप तळतळ करत असतो. असं कसं मुलगा बोलला, असा कसा बोलला? कारण आईचा दोष काही नसतो. तुम्हाला ती वाढवते, तुम्ही चुकीचं असता, चुकीचं वागता, तरी ते तुम्हाला सांभाळून घेत असते. तुम्ही जसे जसे मोठे होता तसे तसे तुम्हाला रागवलेल्या गोष्टी, तुम्ही चुकीचं वागलेलं असतं, तर त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवता आणि तुम्हाला आई चुकीची वाटते. पण आई कशी असते, जी अहोरात्र जागते. कधी कधी तुम्हाला बरं नसतं, तुम्ही आजारी असता, ती कधीही म्हणत नाही की मी दमलेली असते ती, पण कधी म्हणत नाही मी दमली आहे, ती थकली आहे. ती पण एक माणूसच आहे. ती पण आई कधी होते, जेव्हा तुम्ही जन्माला येता. ती काय अगोदर शिकून आलेली नसती, है ना? आपण आईशी कसं वागतो, तिला पण काय माहीत नसते. तिला पण एक जीव असतो, ती पण थकते, ती पण आजारी पडते. आणि तुम्ही मोठे होतात, अशा गोष्टी बोलतात, तिच्या पण मनाला लागतंय. कधी विचार केला तुम्ही? तुम्ही कितीतरी लहानपणी तिला त्रास दिलेला असेल तरी ती सहन करते. पण तुमच्यापासून, तुम्हाला सोडून दूर कधी जाते का? नाही जात. कारण ती जगत असते मुलांसाठी. तसंच मुलांनी सुद्धा आपल्या आईसाठी, आपल्या वडिलांसाठी जगायला पाहिजे. आई तुम्हाला रागवते, आई तुम्हाला लहानपणी मारते, पण तुमच्या भल्यासाठीच मारते ती. आई आई असं कधी झाले का आईने तुम्हाला मुद्दाम मारलेला आहे, उगीच मारलेला आहे? तुम्ही चुकीचं वागता तेव्हाच आई वडील बोलत असतात. तर आई वडील वाईट नसतात. कोणी कोणी आई वडिलांना घाण शिवाय देतात, आई वडील वाईट आहेत असं म्हणतात. आई वडील वाईट नसतात, त्याच्यामागं कारण तुमचं असतं, तुम्ही चुकीचं वागलेलं असतं. तुम्ही आठवून बघा की आपण आई वडिलांशी किती चुकीचं वागलो, किती खोटं बोललो आपण आईला, किती बहाणा केलेला आहे आपण, खोटं किती बोलला तुम्ही आईला. सगळं काय माहीत असतं तिला, तुम्ही खोटं बोलता ते, तरी ती गप्प असते, कारण ती आई असते. खूप वेळा तुम्ही खोटं बोललेलं असेल, जाणून बुजून. त्या गोष्टी आईला माहीत असतात की आपलं मूल आपल्याला खोटं बोलतो, तिला माहीत असतं. कारण ती अंतःकरणापासून तुम्हाला प्रेम लावलेली असते आणि तिच्या शरीराच्या एका भागातून तुम्ही आलेला असतात. तिची हाडं तुटलेली असतात जेव्हा तुम्हाला जन्म देते. ती कसं विसरेल? ह्याला सर म्हणतात नातं. पण मुलगा कधी सुद्धा आईचा विचार करत नाही. आई कशी राहत असेल, आईला काय वाटत असेल,
आईला बरं नाही, आपल्या आईची तब्येत बिघडली, तिचं वय जसं जसं होतं ना तसं तसं ती थकते, खूप दमते आणि तिला सर्व गोष्टी आठवण असतात, ती विसरत नसते कधी. पण तुम्ही विसरता. म्हणून तर आईचा नेहमी आशीर्वाद घ्यायला शिका. एखाद्या माऊलीचा तळतळाट खूप लागत असतो. ती जेव्हा तुम्हाला मनापासून आशीर्वाद देते, तो आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. आई वडिलांच्या छत्रछायेखाली आपल्यासोबत आई वडील असायला खूप नशीबवान आहात तुम्ही. ज्या मुलांच्यासोबत आई वडील आहेत ते मुलं खूप नशीबवान आहेत. त्यांच्या मुलांना आजी आजोबांचं प्रेम मिळतं, माया मिळतं. तुम्ही आईवडिलांना सोडून राहता, तुमच्या मुलांना आईवडिलांचं प्रेम नको तुम्हाला. आईवडिलांचा काय दोष आहे? चुका तुम्ही करता, दोष आईला देता. प्रत्येक गोष्टीला आईला दोषी. आई चांगली नाही, आई घाणेरडी, आई असं वागते, आई तसं वागते. काही जणांना तर मुलं आईला यूट्यूबवर चालवते म्हणून इतकं घाण बोलतात, अपशब्द बोलतात. पण ती कशासाठी करते? तिला पण विरंगुळा असता, तुम्ही तिच्यासोबत नसता, मग तिनं काय करणार? मनातलं कुणाला बोलणार तिने? कुणाला सांगणार? मन मोकळं कुठं करणार? इथंच करणार. कारण समाज आहे हा. आपण जर समाजात नाही राहिलो तर आपल्याला कोण किंमत देणार आहे? सगळ्या गोष्टी समाजाच्या निगडीत असतात. दरवाजाच्या बाहेर पडल्यानंतर समाजासोबत राहावं लागतं आपल्याला. आपण एकटं कधी जगू शकत नाही. जेव्हा आपण जगतो तेव्हा आपल्यासोबत माणसं लागतात, मित्र लागतात, मैत्रिणी लागतात, धीर देणारे लागतात, सगळ्यांना जीव लागतात. तुम्ही किती जणांचं मन तोडलं असतं विचार करा. कितीतरी मित्र, कितीतरी मैत्रिणीचं मन तोडलं तुम्ही. काय वाटलं असेल? त्यांचा आत्मा किती तळतळ केला असेल. अशी खूप मुलं आहेत जे आईवडिलांना धोका देतात, मित्रमैत्रिणीला धोका देतात, खोटं बोलतात. काही मिळालं? काही मिळत नसते. म्हणून जेवढं होईल तेवढं अगदी खरं आणि सत्य बोला. आई असते ती, अजिबात खोटं बोलत जाऊ नका आईला. डोळे जरी झाकले तरी तुम्ही सत्य आणि किती खोटं बोलता हे लगेच तिला कळत असतं. म्हणून मला खूप वाटते, प्रत्येक मुलाला मला सांगायचं आहे, मुलींना सांगायचं आहे की खोटं कधीही बोलू नका आणि दुसऱ्यांचं ऐकून तर अजिबात बोलू नका. दुसऱ्यांचं ऐकून तुम्ही आईवडिलांना भांडता? कुठला नियम आहे हा? कुठल्या कायद्यामध्ये आहे? दुसऱ्यांचं ऐकून भांडता आईला वडिलांना? काही जण तर अंगावर जातात मारायला वडिलांच्या. इतके अपशब्द बोललेले आहेत ना, बापरे. असं वाटतंय काही एके वेळेस वाटते की अशी मुलं बोलतात ना, ती अपशब्द ऐकायच्या आधी मी बहिरी होऊन जावी. असे अपशब्द बोललेले असतात. किळसवाना, एक एक शब्द किळस येते, शब्दांची किळसवाना शब्द म्हणतात त्याला. म्हणजे कोणी का असं ना, कुठलाही मुलगा आपल्या आईला जेव्हा अपशब्द बोलतो ना, तो माणूस तर त्याला म्हणण्याच्या लायकीचा पण नसतो. तो मुलगा माणसामध्ये नसतो तो त्यावेळेस. तिची घरदिशा चांगली नसेल किंवा तिचं मन शांत नसेल, काही असो, पण आपण बोलतोय तोंडाने हे तर आपल्याला समजतंय समोर कोण आहे, आपण कुणाला बोलतोय, एवढं तरी लक्षात येतं ना आपल्या. चला, मला एवढं सांगायचं आहे. रात्र खूप झालेली आहे आणि मला रात्री शांत बोलता येते, नाही तर अजिबात दिवसा बोलता येत नाही मला. घरात छोटी छोटी मुलं आहेत आमच्या, त्याच्यामुळे ते झोपल्यानंतर मी शांत असताना वातावरण बोलते. रात्र ही माझ्यासाठी खूप शांततेची आहे. मला खूप शांत वाटतं रात्री. डोक्यामध्ये असं विचारचक्र चालू होते माझा, एक एक शब्द आठवतात मला. आपण कशी दिवस काढलो, काय अवस्था होती आपली, पूर्ण आठवते. म्हणजे डोळ्यासमोर तरंगते तसं. देवानी इतकी गोंडस मुलं दिली आपल्याला, खूप काही आठवते मला. चला, व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला त्याच्याबद्दल तुमची मतं मांडा.
कमेंट्स करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.